तुमच्या जेव्हा प्रचार सभा व्हायच्या तर तुमचे जे कार्यकर्ते आहेत ते वळसे पाटलांवर चेकाळणं असेल किंवा काही सोशल मीडियावर चुकीचं काही व्यंग्यचित्र टाकणं आहे किंवा आव्हान देणं आहे, असे खूप प्रकार घडले. त्याच्यामुळं तुमचा पराजय झाला, जनतेने ओळखलं असं आढळराव पाटलांनी तुमच्यावर बोलताना टीका केली. काय सांगा? नाही नाही नाही, उलट माझी व्यक्तिगत बदनामी करण्याचं काम समोरच्या बाजूने झालं. मंत्र्यांचे पी ए म्हणून काम करणारी व्यक्तिगत माझी सातत्याने त्या ठिकाणी बदनामी करत राहिले. आमच्या सहकाऱ्यांनी असं कुठलंही त्यांच्याबद्दल काही अपशब्द वापरले नाहीत, त्याचप्रमाणे चुकीचं काही टाकलं त्या ठिकाणी नाही. उलट मला आढळराव दादांना या निमित्ताने सांगायचं आहे की लोकसभेला ज्यावेळी तुमचा पराभव झाला त्यावेळी तुमचे जे मित्र आता निवडून आले त्यांच्या गावात तुम्ही 26 मतांनी पिछडीवर राहिले. पण मी दादांचं मनापासून आभार मानल का मैत्रीला ते त्यांच्यात जागले. आणि माझ्याकडे आकडेवारीत बघू तो कागद एक मिनिट की आढळराव दादांच्या चिंचोडी, लांडेवाडी, शेवाळवाडी गावामधून दिलीपराव वळसे पाटील यांना 713 मतांची आघाडी त्यांना दिली. आणि हीच निर्णय ठरली, देवदत्त निकम यांना 750 लागत होते अजून. हे आढळराव दादांनी वळसे पाटलांच्या गावातून लोकसभेला दादांना मतदान नाही झालं, पिछडीवर होते. पण आढळराव दादांनी शब्दाला मी कसा पक्का हे त्यांना दाखवून दिलं. त्यांनी काम केलं. मंत्र्यांनी त्यांचे आभार मानले पाहिजेत. अच्छा, म्हणजे निरगुडसर गावामध्ये एवढी आढळरावांना मतं नव्हती तेवढी यांनी स्वतःच्या गावात 26 मतांनी आढळराव दादा लोकसभेला पाठीमागे राहिले. आणि आढळराव दादांच्या गावातून वळसे पाटलांना 713 मताची आघाडी मिळाली. हे याच्यामध्ये आहे, सगळे डिटेल्समध्ये काढून घ्या तुमच्याकडे लागलं. चांगलं लीड दिलं तुमच्या विरोधात. काय तो तुमचा जुना राग काढला आढळराव पाटलांनी, पायदळी फोटो तोडवून? नाही नाही, राग बी काय, रागाचा काही विषयच नाही पाहिजे. असं आहे की जर तसं असतं मार्केट कमिटीला त्यांनी मला निवडून येण्याकरता मला त्यांनी साथ दिलीच ना. त्यांनी रागाचं काय, मग त्यावेळी नव्हता राग का? किंवा लोकसभा झाली त्याच्यात तेव्हा काय मला ते काय, बरं तसं राग मानावं. ज्यावेळी आमची घोडेगावला सभा होती मी त्यांना फोन केला, जयंतराव पाटील साहेबांना हेलिकॉप्टरला इथं. त्यांनी त्यांच्या शाळेवर तिथं जागा हेलिपॅड उतरलंच ना तिथं. त्यानंतर घरी त्यांच्या जेवणाचा वगैरे कार्यक्रम झालाच ना त्यावेळी. मग राग असता त्यांनी म्हणल्या ते अजिबात माझ्या दारात व्हायचं नाही. बाजार समितीला तुम्ही आता बोलण्याच्या ओघात म्हणाल मदत केली होती, कशा प्रकारची मदत होती, काय बोलणं झालं होतं? नाही नाही, बोलणं चर्चा काहीच नव्हती. त्यांनी एकच सांगितलं होतं की भाऊ याचं काम बाजार समितीमध्ये चांगल्या प्रकारचं आहे, त्यामुळं आपल्याला यांना साथ द्यायची मार्केट कमिटीला. त्यांनी दिलीच. ते तर असं म्हणतात का, ठीक आहे मी लोकांना म्हणायचो की वळसे पाटलांना मत देऊ नका, मग द्यायचं कोणाला? तर ह्यांना कसं काय मत द्यायचं, यांचं काय विजन नाही काय नाही, त्यामुळं लोकांनी माझं ऐकलं आणि वळसे पाटलांना निवडून दिलं. आता ह्याच्याला खोलामध्ये विजन हे ते जाण्याचा काही अर्थ नाही. फक्त एकच माझं म्हणणं आहे की बिगर विजन असताना, मंत्री असताना मागचं राज्यामध्ये महायुतीची लाट आहे आणि इथं हे जनतेमध्ये यांचा पराभव झालेला आहे. बिगर विजनचं लोक मत देतात का? साखर कारखान्यातलं काम पाहिलं ना मी, आज 25 वर्ष तिथं काम करतोय, मार्केट कमिटीमध्ये त्या ठिकाणी काम करतोय. यांचं व्हिजन सगळ्यांचं आहे, तर मग हा पाणी प्रश्न का सुटला नाही आत्तापर्यंत? सातगाव पाटराचं बाबाचं काय व्हिजन आहे यांचं? लोक म्हणतात तुमचं पाणी नको म्हणून उतार्यावर शिक्के काढा, हे व्हिजन? टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो, तुमचं व्हिजनमध्ये गाव तिथं पिण्याचं पाणी, हे व्हिजन नाही तुमच्याकडे? तुमचं काय व्हिजन आहे? शिक्षणाकरता काय व्हिजन आहे? काही तर फार्मसी नाहीत का? 2000 मुलं शेजारच्या जुन्नर तालुक्यामध्ये जातात शिक्षणाकरता. तुमचं काय असं विषय? आढळराव पाटील तर खूपच जोमाने तुमच्या विरोधात प्रचार करत होते, टीका करत होते. इकडे शरद पवार म्हणलेत वळसे पाटलांना पाडा, तर हे म्हणत होते निकमांना पाडा पाडा पाडा. नाही, आता त्यांनी आता त्यांची महायुती एकत्र ते आहेत. आता माझं एकच त्यांना म्हणणे, तुमचं सरकार आलेलं आहे, जशी निवडणुकीमध्ये एकत्र राहिलेत घड्याळासाठी एका पक्षावरती राष्ट्रवादी अजितदादा पवार, तसं यांनी या पुढच्या कालखंडामध्ये दोघांनी कायम राष्ट्रवादी अजितदादा पवारांचा जो पक्ष आहे आता घड्याळ, याच्या या पुढच्या काळात कायमस्वरूपी राहावं
ही माझी त्यांना विनंती आहे दोघांना.